तुम्ही आरोग्यदृष्ट्या त्रस्त आहात. मानसिक तणाव, पचनतंत्र, मधुमेह, उच्च रक्तदाब, सांधेदुखीने त्रासले आहात का? किंवा तुम्हाला तुमचं आरोग्य आणखी सुधारायचं आहे का? तर या गुरुकुल अनुभूती आणि योग निसर्गोपचार आरोग्य शिबिरात नक्की सहभागी व्हा. 5 दिवसाचे निवासी शिबिर दिनांक 1 ते 5 मे 2025 नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर जवळ तळवाडे येथे डोंगराच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात विश्व योग दर्शन म्हणून संपूर्ण जगात नाव असलेलं योग विद्या गुरुकुल येथे या शिबिराचे आयोजन केलेले आहे. मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, तुम्ही हे शिबिर मी सांगतोय म्हणून तुम्ही का करावे? तुमचा परिचय काय आहे? असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल. म्हणून मित्रांनो, अगोदर माझा परिचय मी तुम्हाला करून देत आहे. नमस्कार. माझे नाव आहे जितेंद्र देविदास इंगळे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यामधील पिंपळगाव देवी गावामध्ये माझा जन्म झाला आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर येथे माझा निवास असतो. BSc डिप्लोमा नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स MA योग शास्त्रमधून माझे शिक्षण झाले आहे. मी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संस्थेचा कार्यकर्ता आहे. वेगवेगळ्या राज्यामधील विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, पोलीस, आर्मी, CRPF मधील सैनिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना योग शिकवण्याचा 15 वर्षाचा माझा अनुभव आहे. 9 वर्ष पूर्णवेळ विवेकानंद केंद्राचे संघटनात्मक कार्य महाराष्ट्र, तामिळनाडू, आसाम, पूर्वांचल या क्षेत्रात प्रचारक म्हणून एकही रुपया न घेता सेवाभावनेने कार्य माझ्या हातून घडले. हे माझे मी भाग्य समजतो. संपूर्ण भारत आणि जगात कुठे कुठे काय चालते याचा अभ्यास मी केला आणि अजूनही सुरूच आहे. या अभ्यासामधून जगात चांगलं जे जे आहे ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सध्या विवेकानंद प्रेरणा ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या हातून घडत आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, जे बाहेर या विश्वात आहे तेच आपल्या आतमध्ये आहे. आपल्यामध्ये अनंत शक्ती आहे. त्याचा वापर किती करायचा ते आपल्या हातात आहे. ही अनंत शक्ती फक्त ते आपल्याला शोधता यायला पाहिजे. सध्या राष्ट्रहितासाठी ज्या संघटना कार्य करतात, अशा बऱ्याच संस्था, संघटना आहेत. या सर्व संघटनेची प्रेरणा घेऊन विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून माझ्याकडे दायित्व आहे. योग निसर्गोपचार हा विषय घेऊन सध्या कार्य करत आहे. शास्त्रामध्ये जे पुरातन पासून जी विद्या आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये होती, कालांतराने त्याचा विसर पडत गेला आणि घरचा वैद्य आजीबाईचा बटवा विसरून आपण मेडिकलमध्ये जाऊन लाखो रुपयाचे औषध खायला लागलो आहोत. संत तुकाराम महाराज अभंगामधून आपल्याला सांगतात, तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलासी. सर्व काही आपल्या जवळ आहे, पण ते आपण विसरलो आहोत. आज आपल्या योग निसर्गोपचारावर फक्त माझा किंवा तुमचाच विश्वास नाही, तर संपूर्ण जग यावर विश्वास ठेवत आहे. संपूर्ण विश्वाने याला मान्यता दिली आणि आपण सर्वजण योग निसर्गोपचार फॉलो करत आहोत. बऱ्याच आजारांवर उपाय योग निसर्गोपचारामध्ये आहे. हजारो तज्ञ मंडळींनी हजारो रिसर्च केले आहेत. हजारो रिसर्च पेपर उपलब्ध आहेत. म्हणून माझे आणि विवेकानंद प्रेरणा ट्रस्टचे एकच मिशन आहे, घरोघरी योग निसर्गोपचार. हे मिशन हाती घेऊन ही संस्था सध्या योग निसर्गोपचार या विषयाचा प्रसार प्रचार करण्यासाठी आणि साध्या सोप्या सरळ भाषेमधून आपल्या मराठी बांधवांना, आपल्या मराठी भाषेमधून सर्वसाधारण माणसाला घरोघरी योग निसर्गोपचार आरोग्य शिबिराचा लाभ मिळावा म्हणून ही संस्था सध्या कार्य करत आहे. योग निसर्गोपचाराचा मला स्वतः लाभ मिळाला आणि कोविड काळामध्ये सुद्धा माझं संपूर्ण घर आजारातून सावरलं. वेगवेगळ्या आजारावर हजारो रुग्णांनी आतापर्यंत योग निसर्ग उपचाराचा लाभ घेतला आहे. हजारो रुग्ण बरे झाले. लाखो रुपयाची ऑपरेशन करण्यापासून आणि औषध गोळ्या घेण्यापासून वाचले. मित्रांनो, तुम्हाला पण गोळ्या औषधी खाऊन खाऊन कंटाळा आलाय का? ऑपरेशन गोळ्या औषधी नको वाटते का? आपण आणि आपला परिवार आजारी पडूच नाही यासाठी योग निसर्गोपचार पद्धत आपण सर्वांनी स्वीकारावी असे तुम्हाला वाटत असेल, तर या शिबिरात
तुम्हाला मिळेल निसर्ग उपचार, थेरपी, योगासने, ध्यान, आवश्यकतेनुसार संपूर्ण वैद्यकीय तपासणी म्हणजे विशेष नाडी तरंगणी या यंत्राद्वारे नाडी परीक्षण आणि तज्ज्ञ मंडळींचे व्याख्याने, तेही नैसर्गिक वातावरणात. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर, निसर्गोपचारामध्ये तुम्ही काय देणार, म्हणून त्यांच्यासाठी सविस्तर कमीत कमी शब्दात सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या पद्धतीने आपण वर्षातून 2-3 वेळेस गाडी गॅरेजला लावून सर्व्हिसिंग करतो, गाडीची सर्व्हिसिंग केल्यावरती गाडीचा पिकअप वाढतो, ॲव्हरेज वाढतो. अगदी त्या पद्धतीने आपण या शिबिराच्या माध्यमातून आतून बाहेरून शरीर शुद्धिक्रिया करून घेतो. शरीर शुद्धिक्रिया केल्यावर आपला पण पिकअप वाढतो, आयुष्य जगण्याचा ॲव्हरेज वाढतो. तुमच्या आजारावर उपचार आम्ही कसा करणार आहोत ते आपण थोडक्यात सोप्या भाषेमधून समजून घेऊया. या निसर्गामध्ये कोणत्याही आजारावर निदान करण्यासाठी आपल्या सेवेत 5 डॉक्टर उपलब्ध आहेत. कोण आहेत हे 5 डॉक्टर? त्यांची नावे काय आहेत? ते आपण जाणून घेऊया. आपले शरीर पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून बनले आहेत आणि या शरीराचा शेवटही पंचमहाभूतांमध्ये विलीन होणार. या निसर्गाने आपल्याला अनमोल असे शरीर दिलेले आहे. या शरीरामध्ये काही बिघाड झाल्यास ते बरे करण्याची शक्ती या निसर्गामधील पंचमहाभूतांमध्येच आहे. हेच ते 5 डॉक्टर आहेत. त्यांचे नाव आहे डॉक्टर पृथ्वी, डॉक्टर जल, डॉक्टर अग्नी, डॉक्टर वायू, डॉक्टर आकाश. या नैसर्गिक पंचमहाभूतांच्या शक्तीद्वारा नैसर्गिकरित्या पंचकर्म केले जाते. शरीर शुद्धिक्रिया करून कुठलेही ऑपरेशन न करता, ॲलोपॅथी गोळी औषध न वापरता आजारावर उपचार केले जाते. त्यामध्ये सर्वप्रथम तुमची आरोग्य तपासणी, नाडी परीक्षण केल्यावर तुमच्या शरीरामध्ये कफ, वात, पित्तचे प्रमाणानुसार माती चिकित्सा केली जाते. या चिकित्सेमध्ये सर्व अंगाला माती लावल्या जाते. ही माती लावून काही वेळ सुकू द्यावी लागते. माती सुकल्यानंतर अंघोळ करायची असते. या मातीमध्ये विशेष असे गुणधर्म आहेत. ही माती शरीरातील विषद्रव्य शोषून घेते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिरोधारा दिली जाते. कपाळावर दोन्ही भुवयाच्या मध्यभागी कोमट तेलाची धार सोडल्या जाते. पेशंटचे मन एकाग्र होण्यासाठी मदत होते. डोळे दुखणे, डोके दुखणे, मायग्रेन सारखे आजार, मानसिक स्ट्रेस किंवा मेंदूचे विकार बरे होण्यास मदत होते. यानंतर संपूर्ण शरीराला तेल लावून मालिश केल्या जाते. आजारानुसार ॲक्युप्रेशर दिले जाते. शरीराच्या विशिष्ट भागावर दाब देऊन संपूर्ण शरीराची मालिश केल्याने शरीरामधील ज्या नाड्या ब्लॉक झाल्या असतील त्या ऍक्टिव्ह होण्यास सुरुवात होते. तेल मालिश झाल्यावर स्टीम बाथ मध्ये पेशंटला बसवून विशिष्ट टेम्परेचर देऊन गरम वाफ दिली जाते. यामुळे शरीराला भरपूर घाम येतो. या घामावाटे शरीरातील विषद्रव्य बाहेर पडतात. यानंतर तिसऱ्या दिवशी शंख प्रक्षालन ही क्रिया केली जाते. एखादा घाण झालेला पाईप जसा असतो त्यामधील अडकलेला घाण कचरा ज्या पद्धतीने पाणी टाकून टाकून आपण त्याला स्वच्छ करतो, अगदी त्याप्रमाणे नैसर्गिकरित्या विशिष्ट पद्धतीचे कोमट पाणी तयार करून पाणी पिण्यास दिल्या जाते आणि टॉयलेटच्या माध्यमातून बाहेर काढले जाते. ही क्रिया करताना सुरुवातीला खूप घाण असा वास येतो. बऱ्याच दिवसापासून पोटात साचलेला सर्व घाण कचरा, डांबरासारखा चिकट पदार्थ टॉयलेटच्या माध्यमातून बाहेर निघून जातो. तुमच्या मनात प्रश्न आला असेल, ही क्रिया किती वेळ करायची असते? ही क्रिया करत असताना अंतिम एक अशी वेळ येते की आपण जसे पाणी पितो तसेच टॉयलेटमधून स्वच्छ पाणी बाहेर निघते. टॉयलेटमधून स्वच्छ पाणी निघेपर्यंत ही क्रिया करावी लागते. आपण जसे पाणी पितो तसेच स्वच्छ पाणी टॉयलेटमधून बाहेर यायला लागले की क्रिया थांबवावी. ही क्रिया पूर्ण झाल्यावर आपल्याला खूप हलके वाटते. आपल्या शरीरामधील अन्ननलिका, पचनतंत्र स्वच्छ धुवून निघते. नळी जशी स्वच्छ केली जाते अगदी तशी स्वच्छ होते. ही क्रिया केल्याने पोटाची शुद्धिक्रिया होऊन जाते. ही क्रिया करण्याच्या अगोदर आणि नंतर कोणता आहार घ्यायला पाहिजे आणि कोणता आहार घेऊ नये याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले जाते. तो आहार दिला जातो. सर्व प्रोसेस व्यवस्थित समजावून सांगितल्या जाते.
त्यानंतर ओमनधोती ही क्रिया उलटी करून पोटातील पाणी बाहेर काढल्या जाते. जलनेती ही क्रिया जलनेती पात्रच्या सहाय्याने एका एका नाकपुडीमधून पाणी बाहेर काढल्या जाते. या सर्व क्रिया शरीर शुद्धी क्रियेची आहेत. पेशंटची आतून आणि बाहेरून शरीर शुद्धी क्रिया केली जाते. आजारानुसार योग थेरपी आणि आहार दिला जातो. त्याबद्दल योग्य मार्गदर्शन केले जाते. मित्रांनो, ही सर्व क्रिया आपण घरी करू शकतो का? तर याचे उत्तर आहे हो, अगदी 100% करू शकतो. पण केव्हा तुम्ही हे सर्व क्रिया करू शकाल? शिकल्यावर. त्यासाठी योग्य मार्गदर्शन शिक्षकाच्या नजरेखाली तुम्हाला शिकावं लागेल. हेच आम्ही प्रॅक्टिकल तुमच्याकडून करून घेणार आहोत. तुम्हाला शिकवणार आहोत. योग निसर्गोपचार तुम्ही शिका, स्वतः निरोगी राहा आणि आपल्या परिवारालाही निरोगी ठेवा. आजकाल घरोघरी डॉक्टर बघायला मिळतात. आजकाल प्रत्येक जण मेडिकलवर जाऊन गोळ्या औषधी विकत आणून घरी ठेवतात आणि गोळी खातात. हे चुकीचे आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. तुमच्या घरात ज्या पद्धतीने तुम्ही हानिकारक ॲलोपॅथीचा महागडा डब्बा, मेडिसिन बॉक्स ठेवण्यासाठी जागा ठेवली आहे, यापेक्षा स्वस्तात मस्त शरीराला कुठलाही त्रास नाही असा योग निसर्गोपचारचा डब्बा तुमच्या घरात तुम्ही कुठेतरी एका कोपऱ्यात जागा ठेवू शकता का? यावर तुम्ही विचार करा. डायबिटीज, हाय लो ब्लड प्रेशर, सांधेदुखी, मधुमेह, स्थूलता, अस्थमा, पचनविकार, थायरॉइड, त्वचाविकार, वंध्यत्व अशा अनेक आजारांवर प्रभावी उपचार. हजारो लोकांनी अनुभवलेले सकारात्मक बदल. आता तुम्ही पण शिबिराचा लाभ घ्या. ॲडव्हान्स नोंदणी करण्यासाठी ₹2000 भरून उर्वरित रक्कम ₹6950 शिबिरमध्ये आल्यावर भरू शकता. एकूण सर्वसामान्यासाठी फी ₹8950. या शुल्कमध्ये राहण्याची व्यवस्था, नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, मड थेरपी, तेल मालिश, शिरोधारा, शंख प्रक्षालन, आवश्यकतेनुसार योग थेरपी दिली जाईल. सवलत: वन टाइम पेमेंट केल्यास तुम्ही ₹8500 भरू शकता. ₹450 तुम्हाला सूट मिळेल. या शिबिराचे शुल्क आणि सवलत ऑफर फक्त 25 एप्रिल 2025 पर्यंत आहे. याची नोंद घ्यावी. शिबिरमध्ये सहभागी होण्यासाठी वयाची अट नाही, तरी साधारण वयोगट 15 ते 80 वर्षासाठी विशेष या गटासाठी शिबिराचे आयोजन केले आहे. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी एक पाऊल पुढे टाका. आजच नोंदणी करा. मित्रांनो, तुम्हाला शारीरिक कुठलाही त्रास असो, तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर SMS करा. संपर्क 9101899503. आयोजक विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट. शरीर आणि मनाचं आरोग्य निसर्गोपचाराच्या माध्यमातून. धन्यवाद.